समाजातल्या सगळ्या स्तरांमध्ये, सगळ्या प्रकारच्या आर्थिक स्तरांमध्ये सगळ्यांना जाणवणारी आणि वयाच्या कुठल्याही टप्प्यावरती येऊ शकणारी समस्या म्हणजे त्वचारोग. त्वचारोगांमध्ये अनेक वेगवेगळ्या रोगांचा जरी समावेश होत असला तरी त्याच्यामध्ये प्राधान्याने 2 प्रकारांनी त्वचाविकार होतात, हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. सगळ्यात पहिलं म्हणजे जे त्वचारोग बाहेरच्या कारणांनी होतात असे त्वचारोग, आणि जे आपल्या आतच काहीतरी बदल घडण्यामुळे त्वचारोग होतात ते. असं कुठल्या नेमक्या कारणाने त्वचारोग झाला हे कळलं की मग आपल्याला त्याचे उपाय करणं सोपं होतं, हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. नमस्कार, मी डॉक्टर अतुल राक्षे. त्वचारोगांची कारणं समजून घेताना आपण 2 प्रकार त्याचे केले. पहिले म्हणजे बाहेरून येणारे त्वचारोग आणि आतून तयार होणारे किंवा आतल्या कारणांनी, शरीरातल्या कारणांनी होणारे त्वचारोग. बाहेरून येणाऱ्या त्वचारोगांमध्ये एक सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे फंगल इन्फेक्शन्स. फंगस आपल्याला माहिती आहे म्हणजे बुरशी. आता बुरशी आपल्या शरीरावरती अनेक वेगवेगळे अदृश्य घटक साठत असतात, येत असतात. आपण आंघोळ करून सुद्धा ते जातातच असं नाही. त्यापैकी बुरशी हा फार महत्त्वाचा घटक आहे. एकदा त्या बुरशीला वाढीला मदत करेल असं वातावरण, अशी परिस्थिती निर्माण झाली की ती बुरशी शरीरावर वाढायला लागते आणि त्यालाच फंगल इन्फेक्शन असं म्हणतात. बुरशी हा आपण अन्नावर येणारा भाग बघितला किंवा बुरशी भिंतीला येते, ओल आलेल्या ठिकाणी येते, हे बघितलेलंच आहे. तशी शरीरावर येते आणि ती दिसायच्या इतकी मोठे होईपर्यंत ते फंगल इन्फेक्शन खूप मोठ्या प्रमाणावरती त्रास द्यायला लागतं. खाज येणं, पुरळ येणं आणि विशेषतः जांघेत, काखेत. आमच्याकडे काही काही पेशंट्स तर जांघेतले इन्फेक्शन्स, टीनिया म्हणून ते जे इन्फेक्शन होतं, फंगस जे उगवतं ते पोटापर्यंत किंवा अगदी खाली गुडघ्यापर्यंत, मांडीपर्यंत सुद्धा गेलेलं आम्ही बघितलेलं आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी बुरशी येण्याजोगी हवा आहे, दमट हवा आहे, किंवा ज्या ठिकाणी ओलसर हवा आहे, ज्या भिंतींना आतमध्ये ओल आलेली आहे, किंवा ज्या ठिकाणी पक्षी पाळीव आहेत की जिथे पुरेसा उजेड येत नाही, सतत खिडक्या बंद असतात, तिथे बुरशी वाढण्याची खूप मोठ्या प्रमाणात शक्यता असते. विशेषतः पावसाळ्याच्या काळामध्ये की ज्या ठिकाणी आपण खिडक्यादारं बंद करून पावसापासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी आपण कपडे वाळत नाहीत, अशा ठिकाणी, किंवा ज्या ठिकाणी पुरेसा उजेड येत नाही, जिथले कोरडी हवा होत नाही, अशा ठिकाणी बुरशी वाढण्याची शक्यता असते आणि तीच बुरशी तुमच्या शरीरावर वाढते. दुसरं म्हणजे ज्या व्यक्तींना खूप घट्ट कपडे घालायची सवय असते, जिथे इलॅस्टिक्स सतत टाईटली गच्च आवळून धरलेले असतात, किंवा बेल्ट्स खूप घट्ट वापरतात, किंवा नाड्या किंवा दोऱ्या खूप घट्ट बांधल्या जातात, त्या ठिकाणी त्या घर्षणामुळे आणि त्या ठिकाणी ओलेपणा आणि फंगस, घर्षण असं एकत्र आल्यामुळे ती सेन्सिटिव्ह झालेली त्वचा, हे फंगल इन्फेक्शन वाढायला अत्यंत सोपं आणि पटकन. त्यामुळे लूज, ढगळे आणि कॉटनचे कपडे वापरले पाहिजे. जितका कमी वेळ तुम्ही घट्ट कपडे वापराल तितकं जास्त चांगलं. भारतामध्ये ज्या ठिकाणी खूप घाम येतो, कुठल्याही व्यक्तींना जर बाहेर सतत जावं लागत असेल किंवा सतत बसून काम करायला लागत असेल, की ज्या ठिकाणी ती घट्ट आवळलेली जे कपड्यांचा जो एरिया आहे तो जर सतत खूप तास तसाच राहणार असेल तर मात्र फंगल इन्फेक्शन्स बरे होणं खूप अवघड असतं. दुर्दैवाने फंगल इन्फेक्शन्समध्ये अँटीफंगल मेडिसिन्स जी त्वचेवर लावण्यासाठी मलम, क्रीम दिली जातात, त्याच्यात स्टिरॉइड्स काही वेळा दिली जातात. खाज कमी करण्यासाठी खाज कमी करणारी काही औषधं, लिओसेट्रिझिन किंवा ॲलेग्रासारखी काही औषधं दिली जातात. नुसते त्यावेळपुरतं इन्फेक्शन कमी होणं किंवा त्यावेळपुरती खाज कमी होणं एवढंच त्याच्यातून निष्पन्न होण्याची खूप जास्त शक्यता असते. म्हणूनच कोरड्या ठिकाणी राहणं, कोरडे कपडे वापरणं, ती जागा कोरडी आणि घर्षण न होता अशा प्रकारे त्या ज्या ठिकाणी झालेलं आहे, इलॅस्टिक्स न वापरणं किंवा घट्ट दोऱ्या बांधल्यासारख्या नाड्या न बांधणं, पट्टे थोडेसे लूज वापरणं, अंडरवेअर बऱ्याच वेळेला चुकीच्या अंडरवेअर्स वापरल्यामुळे ते जे म्हणजे कमरेला आणि दोन्ही मांड्यांना खूप घट्ट आवळून धरणारं जे इलॅस्टिक असतं त्याच्याऐवजी बॉक्सरसारख्या किंवा पूर्वीच्या काळामध्ये पायजमे घातले जात किंवा ढगळ्या अंडरवेअर्स वापरल्या पुरुषांच्या संदर्भामध्ये. आजकाल खूप वेगवेगळ्या स्टाईलच्या आल्यात, परंतु ते चुकीच्याही असू शकतात. तर डॉक्टरच्या सल्ल्याने वारंवार होत असेल फंगल इन्फेक्शन तर हा एक फार महत्त्वाचा संदेश मला त्या निमित्ताने द्यायचा आहे. फंगल इन्फेक्शन्सवरती पुढेही मी बाकीच्या आजारांच्या, त्वचाविकारांच्या संदर्भात मी हे सांगणारच आहे. पण फंगल इन्फेक्शन्समध्ये जर का आपण एक साधा घरगुती उपाय करून पाहिला, एक त्रिफळा चूर्ण, ज्येष्ठमध, नीम आणि हळद. तर हळद 1 भाग, नीम 2 भाग, ज्येष्ठमध 3 भाग आणि 4 भाग त्रिफळा असं जर एकत्र केलं आणि रोज 1 चमचाभर तुम्ही साधारण 1.5 कप पाण्यामध्ये उकळलं आणि त्या पाण्याने फक्त त्वचा पुसून घेतली तर ते फंगस
रिग्रो होण्याची शक्यता बऱ्यापैकी कमी होते. सर्वच त्वचा विकारांमध्ये हा मी अत्यंत गुणकारी उपयोग म्हणून सगळ्यांनाच सांगतो. तर हा एक घरगुती उपाय सगळ्यांनी करून पाहायला अजिबात हरकत नाही आहे. त्या जागेचं निर्जंतुकीकरण होणं आणि त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे फंगस, बॅक्टेरिया आणि कुठल्याही प्रकारचे ओव्हरग्रोथ होऊ नये याच्यासाठी हा उपाय आम्ही अनेकदा सांगतो. फंगल इन्फेक्शन्सच्या संदर्भामध्ये बरेचदा दुर्लक्ष केलं जातं की तिथे हायजीन नसतं. बरेचदा जांघेत जर असेल तर तिथले केस काढून टाकणं हे लोकांना माहितीच नाही की तशी क्रीम्स मिळतात. माइल्ड क्रीम्स असतात, लावलं की 10 मिनिटात सगळे केस निघून जातात. केस चांगल्या क्वालिटीच्या कॉटनच्या अंडरवेअर्स वापरणं हे फार महत्त्वाचं आहे. बाहेर जायच्या आधी आंघोळ करता हे इथपर्यंत ठीक आहे, परंतु बाहेरून घरात आल्यानंतर बाहेरची सगळी धूळ, घाम हे सगळं धुवून टाकलं पाहिजे. विशेषतः ज्यांना प्रवास किंवा चालावं लागतं किंवा जे खूप दिवसभर बाहेर असतात त्यांनी संध्याकाळी स्वच्छ ती जागा करणं आणि आंघोळ झाल्यानंतर कोरडं करणं हे फार फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे फंगल इन्फेक्शन्स म्हणजे हा एक बाहेरून आपल्या शरीरावर आल्यामुळे तयार होणारा त्वचाविकार. त्यामुळे फंगल इन्फेक्शन्स हा जरी त्वचेवर होणारा आजार असला तरी तो फक्त त्वचाविकार नाही आहे, हा बाहेरून कुठली तरी ग्रोथ आपल्या शरीरावर होत असते. हे नीट लक्षात ठेवलं पाहिजे. बाकीच्या कारणांमध्ये आतूनच तयार होणारी त्वचाविकार आतल्याच कारणांमुळे तयार होणार. त्यात काय व्हिटॅमिनच्या डेफिशियन्सीज, उदाहरणार्थ ब जीवनसत्व B12, ड जीवनसत्व D3, लोह यांच्या कमतरतेमुळे मोठ्या प्रमाणात कॅल्शियम कमी असेल तर पांढरे डाग दिसतात. लोह कमी असेल तर त्वचा एकूण पांढुरकी आणि निस्तेज व्हायला, कोरडी व्हायला सुरुवात होते. B12 कमी असेल तर केस गळणं आणि त्वचेवर काळे डाग होणं अशा प्रकारची काही लक्षणं दिसतात. हायपोथायरॉइडिझम जर असेल तर त्याच्यामध्ये पण त्वचा काळवंडणं आणि कोरडी होणं अशा प्रकारची लक्षणं दिसू शकतात. ई व्हिटॅमिनची जर कमतरता असेल तरी सुद्धा अशा प्रकारची. त्यामुळे नेमक्या कुठल्या व्हिटॅमिनमुळे तुमच्या शरीरामध्ये अशा प्रकारचे त्वचाविकार होत आहेत हे बघितलं पाहिजे. विशेषतः कोरडेपणा खूप होत असेल तर आपल्याला, किंवा काळेपणा खूप होत असेल तर नेमकं तो कशामुळे होते हे पाहिलं पाहिजे. एक्झिमासारखे जे आजार आहेत की ज्याच्यामध्ये छोटे छोटे दाण्यासारखे एक रचना तयार होते की ज्याच्यामध्ये खूप खाज असते आणि वीपिंग एक्झिमा, नंतर पुढे जाऊन त्याच्यातून लस यायला लागते, असं जर होत असेल तर ते पण आपल्याला काही विटॅमिन्सच्या कमतरतेमुळे होतं आहे का, किंवा कोरडेपणामुळे, उन्हाच्या ॲलर्जीजमुळे काही वेळा होऊ शकतं, अल्ट्राव्हायोलेट रेजच्या ॲलर्जीजमुळे. मग त्याला तुम्ही त्या अवयवाला कव्हर करणं म्हणजे पूर्ण कपडे घालणं किंवा ग्लव्ज घालणं किंवा सरळ आंघोळीनंतर चांगल्या क्वालिटीचा सनस्क्रीन वापरणं, अशा प्रकारे तुम्ही त्वचेची काळजी घेऊ शकता. काही व्यक्तींमध्ये एक्झिमा किंवा सोरायसिस जर असेल तर कुठल्या तरी केमिकलची ॲलर्जी, रसायनांची ॲलर्जी असू शकते. अशा लोकांनी नुसते कणिक मळली तरीसुद्धा त्यांना त्या हातावरती, विशेषतः जर सोरायसिस असेल, ज्याला पामो प्लांटर म्हणजे तळहातावर आणि तळपायावर होणारा सोरायसिस असेल, भेगा पडणं, खाज येणं असं जर होत असेल तर नुसते कणिक मळली किंवा नुसते कपडे भिजवले किंवा कपडे पिळून टाकले, भांडी घासली, त्याच्यातल्या डिटर्जंटमुळे सुद्धा हातावरती कोरडेपणा येऊन त्याचा त्रास वाढायची शक्यता असते. त्याला चांगलं मॉइश्चरायझर किंवा शतधौत घृत नावाचं तूप वापरलं पाहिजे की ज्याच्यामुळे त्वचा मऊ राहील. आहारामध्ये सुद्धा कोरडे, सगळ्याच त्वचाविकाराच्या लोकांनी हे नीट लक्षात ठेवलं पाहिजे की आहारामध्ये स्निग्ध, गरम, पातळ पदार्थ घेतले पाहिजेत. तुम्ही जर का सतत कोरडं खात असाल, सतत तिखट, तळकट खात असाल आणि विशेषतः गोड खात असाल आणि त्वचाविकार जर लवकर बरे होत नसतील तर तुम्ही ह्या संदर्भात पण थोडंसं काळजी घेतली पाहिजे. याबद्दल तुम्हाला काही अधिक माहिती हवी असेल तर आम्हाला अवश्य संपर्क करा. पण नुसत्या पिंपल्सपासून तर अत्यंत अवघड सोरियासिसपर्यंत जो ऑटोइम्युन डिसऑर्डर आहे, अशा प्रकारे त्वचेच्या संदर्भामध्ये आजार दिसत असतात, सगळ्या वयोगटांमध्ये दिसतात. त्यामुळे तो आजार दिसल्यानंतर त्याच्याकडे कुठलंही दुर्लक्ष न करता किंवा नुसतीच स्टिरॉइडची मलम क्रीम न लावता त्याच्या मूळ कारणांचा शोध घेऊन तुम्ही जर त्याच्यावर काम करायला सुरुवात केली तर त्याच्यातून पूर्णपणे मुक्तता अजिबात अवघड नाही. आणि त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तर मात्र कठीण त्वचाविकारांना तोंड द्यावं लागू शकतं. ही माझी सगळ्यांना नम्र विनंती की कुठलाही त्वचाविकार कधीही लाईटली घेऊ नका आणि त्याच्यावरती योग्य सल्ल्याने योग्य उपचार त्वरित सुरू करा. नमस्कार.